आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। पुण्याच्या शिरूरमधील इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पावरून शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये वाद। प्रकल्पाची घोषणाच प्रत्यक्षात प्रकल्प न आणल्याची आढळरावांची टीका, तर संबंधित प्रकल्पाचं सुतोवाच अजित पवारांनी केल्याचं अमोल कोल्हे यांचं प्रत्युत्तर। पुण्यामधील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट। उन्हाळ्याचं पाणी वाटपाचं नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बैठक घेतली। पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास बांधकाम बंद ठेवावं लागेल, महापालिका आयुक्तांचा सज्जड दम। पुण्यातील पवना धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा। बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यात घट, पावसाला लांबल्यास पाणी टंचाईची भीती। पुणेकरांकडून चालू आर्थिक वर्षामध्ये वाहनांची मनपसंत खरेदी। आतापर्यंत जवळपास 2.95 लाख वाहनांची खरेदी, 1,83,000 दुचाकी तर 70,000 चारचाकी वाहनांचा समावेश। पिंपरी चिंचवडमधील 300 पेक्षा जास्त मालमत्ता धारकांचं नळचोड खंडित। पाणीपट्टी वसुलीमध्ये पालिकेची कारवाई, 78,57,00,000 रुपयांची पाणीपट्टी वसूल। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुण्यामधील गरीब रुग्णांना मदतीचा हात। या वर्षामध्ये जवळपास 41,000 रुग्णांना मदतीचा हात। पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये अवैध धंद्यांचा पर्दाफाश। 2 महिलांची सुटका तर आरोपी महिलेला अटक। पुण्याच्या मावळमध्ये कांदा पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची आता लगबग। पोषक हवामान आणि सिंचनाची सोय असल्यानं यंदा कांद्याचं उत्पादन समाधानकारक। पुण्यातील खेड तालुक्यामध्ये बियाणांच्या दुकानांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी, तर जिल्ह्यामध्ये अनेक महिन्यांपासून युरिया खताचा तुटवडा होता, मात्र युरिया उपलब्ध झाल्यानं आता शेतकऱ्यांच्या दुकानांसमोर रांगा।